आता आहे ना, कधी आता 2-4 दिवसांना असेल ना. माझ्या इथे लाऊडस्पीकर आहे दौंडी द्यायला, 18 लाऊडस्पीकर आहे, दर घरी आवाज जातो. शिपायाला दौंडी लिहून दिली. काय दौंडी लिहून दिली? उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे, महिलांसाठी ग्रामपंचायतीने वडाचे रोप आणलेले, ज्या महिलेला पाहिजे असेल तिने घेऊन जा आणि वडाची लागवड करा. वट सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. दौंडीत सांगत होतं बरं का, वड सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. पण आपले आपले वड पूजा, दुसऱ्याचे वड पूजू नका. जर महिला पळत आल्या ते वड न्यायला, आमच्या वड द्या, आमचा वड द्या, आमचा वड द्या, नाही 5 मिनिटात वड संपले. म्हणून म्हणतो सरपंच हारानी पाहिजे. बाकीचे महिला म्हणे आमचे वड, म्हणलं तुमचे वड मला काय माहिती, तिकडेच पाहतो. आणि इथं बसलेल्या माता भगिनीला माझी विनंती आहे, तुम्ही पण वड लावा. आणि वडाला लई जागा लागत नाही, हे डोक्यातून काढा. वड कुंडीत लावा. कशात? जशी तुळस लावता ना तुम्ही, तर जागा लागते का? नाही. तसं वड लावा, पूजा करा. वड आणि तुळस 24 तास ऑक्सिजन देते. त्या सावित्रीनं वडाखाली सत्यवानला नेलं, त्याला ऑक्सिजन मिळाला म्हणून ते जिवंत झाला. म्हणून तुम्ही वड लावा. आणि दरच्या पुढे वड लावला ना लय फायदे सांगू. आता किती टेम किती आखडेला तरी काय करत नाही. एखादा फायदा सांगतो काय का नाही, लई सांगितल्यापेक्षा. वड आपल्या कुंडीत आपल्या दरवाजा पुढे जर लावला तर आपला वड आपल्या डोळ्यापुढे राहतो. तिकडं वड्या लावला त्याला लय पारुंड फुटत आहे. त्याच्यापेक्षा कुंडीत लावा.